बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं, मला वाटलं ते सुधारले असतील, आमदार झाले असतील, पण आणखी ते बालिश आहे मला वाटतंय। हे बहुतेक ना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला। ते स्वतः गाढव आहेत, त्यांना आता इथे चपलीने तोंडावर चपराक बसलेले आहे। आमच्या महिलांनी त्यांना चपलीने तोंडावर हाणलेले आहे। गेले 8-10 दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे, लोकसभा चालू आहे। तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्ल्यामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले नाहीत। ऑपरेशन सिंदूर जे तुम्ही गाजावाजा करताय, पंतप्रधानांनी समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे। तुम्ही बघा, गोगोलेचं भाषण बघा, सावंतजीचं भाषण बघा, प्रियंका गांधींचं भाषण बघा, आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा। या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानास्पद असं बोललेलं नाही। जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं, देवेंद्र खोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठे अध्यक्ष दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत। मला वाटलं ते सुधारले असतील, आमदार झाले असतील, पण आणखी ते बालिश आहे मला वाटतंय। तुम्हाला जर ताई बोलणं कळालं नसेल तर इकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो ताई काय बोललेले आहेत। अख्ख्या देशामध्ये ताईंचं काल भाषण गाजलं, देशामध्ये ताई वाहवा झाली। हे बहुतेक ना पचलं नाही वाटतं कोटे परिवाराला। त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं, बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र खोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय। त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील, ताई असतील, किती विष आहे ते विष ओळखण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासूने या ठिकाणी केल्यासारखं दिसतंय। काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे, जे अपेक्षित आहे ह्या जनतेला, ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे। इकडं संसद भवन चालू आहे, तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता, अहो तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता। ह्या देशामध्ये काय हाल लोकांचं चालू आहे हे बघा, म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषण चालू आहे। ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्याप ताईने जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान, त्यांचा उंची वाढवण्याचं त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना, नागरिकांना कळावं, मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। भाऊ, आज भाजपचं आंदोलन झालं, एकंदरीत ते भाजपचं आंदोलन नाही, देवेंद्र खोटे आणि त्यांचं जे काम आहे ते गाढवासारखं आहे असं एकंदरीत संबोधन केलं गेलं। ते स्वतः गाढव आहेत, त्यांना आता इथे चपलीने तोंडावर चपराक बसलेले आहे। आमच्या महिलांनी त्यांना चपलीने तोंडावर हाणलेले आहे। ह्याच्या पुढे तोंड आपलं, अहो बाकीचे बी आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, ते असं वचा करत नाहीत। तुम्हाला कुठेही तोंड खायचं ना, असं चपलीने मार खायचं हे सवय लागले तुम्हाला। आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ताईंना या ठिकाणी विष ओकण्याचं, बोलण्याचं काम करता, त्यांचं भाषण ऐका। कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही। त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान तोंड लपून फिरतात, त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी ताईची आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे। तमाशा करतायत, गेले वर्षभर झालं कुठलंही कार्यक्रम हँग करायचं। जे जुने आमदार आहेत त्या आमदाराला, जे मी किती खरा आमदार आहे, तुम्ही तर आजपर्यंत काँग्रेसचेच पाणी भरलात। शिंदे साहेब वगळता जर कोटे परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहित आहे। त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र खोटेंनी बोलावं। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव,
सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय. आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.